पुणे शहरामध्ये काँग्रेस पक्षाचा नगरसेवक आमदार म्हणून काम केले आणि लोकसभेची उमेदवारी मला काँग्रेस पक्षाने दिली। मी सकाळी म्हणलो की सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो आणि मधल्या काळामध्ये कार्यकर्ते असतील, मतदार असतील आणि नागरिकांची असणारी कामं याच्यामध्ये वेळ घालायला सत्ता लागते, हे सगळे कार्यकर्त्याचे विचार आणि मतदारांनी सांगितलेलं मला जे मार्गदर्शन त्याच्यामुळं आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर काम करण्याचा निर्धार। एकनाथ शिंदे साहेबांनी गेली 2.5 वर्ष जे महाराष्ट्रात काम केले त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिकाला, सर्वसामान्य माणसाला डोळ्यासमोर ठेवून त्याला मदत करण्याचं शासनाकडून जे प्रयत्न केले ते आपण लाडकी बहीण असेल, मेडिकल योजना असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न त्याला सगळ्याला त्यांनी ज्या पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्याला सगळे कार्यकर्ते त्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन आज प्रवेश घेतला आणि त्याच्यामुळे माझं काँग्रेसमध्ये माझा आक्षेप नाही। मी काँग्रेसमध्ये फक्त कार्यकर्त्यांच्या विचाराला एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी आक्षेप जरी नसला तरी काहीशी नाराज होती आणि ती तुम्ही फार आधी बोलून देखील दाखवली होती। ती नेमकी काय नाराजी होती काँग्रेसमध्ये? नाही, माझ्याकडं मी नाराजी काँग्रेस पक्षामध्ये होतो। सगळ्यांनी मला विधानसभेची उमेदवारी, लोकसभेची उमेदवारी आणि सगळ्यांचे मनापासून आभार मी मानलेले। पण आता विचाराची सगळ्या कार्यकर्त्यांचे विचार घेऊन शिवसेनेत प्रवेश केला। सामान्यांमध्ये काम करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांनी जे केलेलं काम ते जे कामाचा पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, तुम्ही शिवसेनेत प्रवेश केलेला आता भूविस्थ दंगे करायचं उत्तर देणार का? आता ह्याच्यामध्ये आता आपण पुढे जाणार आहोत। आजच काय आपण सगळं बोलून संपणार आहे। आपल्याला मी पहिल्यांदा बोललो की जिथे अन्याय दिसत तिथे दंगेकर आहेत आणि तिथं कुठल्या सत्ता असेल किंवा सत्तेतलं कुठलं तरी मंत्रीपद असेल तरी त्याच्यावर आवाज उठवण्याची मी हर्षवर्धन सपकाळ यांनी असं म्हटलेलं आहे, काय होतं असं तू काय झालं असं त्यांच्या दंगेकरीसाठी व्यक्तिगत अडचणी राजकारणाचे राष्ट्रवादी आणि आता ते काय म्हणजे त्यांचं मी मनापासून त्यांचं आभार तर मानलेलं आहे, पण त्यांना मी काय आत्ता उत्तर देणार नाही। पण मी काय ते बोललेले ऐकले नाही, मी काहीच नाही, मी आधी बी काहीच नाही, उद्या बी काहीच नाही। शेवटी जनता ठरवून ते बोलले ते योग्य बोलले, काय होतं असं तू काय झालं असं। मी 20-25 वर्ष नगरसेवक पुण्यामध्ये काम केलं, आमदार झालं, पण त्यांचं म्हणणं काहीच नाही। आपण त्यांच्या बोलण्याची माझी उंची नाही त्यांना। सर, पक्षप्रवेश करण्याआधी काँग्रेसच्या नेत्यांकडून किंवा वरिष्ठांकडून तुम्हाला काही चर्चा झाली का? तुम्हाला फोन आला का जातं वगैरे काय? सगळ्यांचे आभार मानले ना मी, ज्यांनी माझ्यापर्यंत केलं त्यांचे आभार मानले। पण तुम्हाला फोन आला की तुम्ही जाऊ नका किंवा असं? सगळ्यांचे आभार मानले ना मी, त्यामध्ये तुम्ही सगळ्यांशी सामान्य तुम्हाला कन्व्हिन्स केलं ना। आता ते परत सांगतो ना, आता पुढचं बोलणं हिंदीमध्ये चला हो, के साहेब चला।